नेहा आणि आजपासून मी नवीन सुरुवात करते, कारण मी तुम्हाला पण एक ओळख देण्याचा प्रयत्न करते की मी पण माझे विचार तुमच्यासमोर मी मांडते. मी आहे नेहा आणि एक नॉर्मल मुलगी आहे, एक मिडल क्लासमधली हाऊसवाईफ आहे. थोड्या जबाबदाऱ्या सांभाळत मी तुमच्यासोबत ही माझे व्हिडिओ शेअर करते, कारण कसं आहे सगळ्याच मुली असतात, सगळ्याच जबाबदारी आणि माझ्या पण मनात हाच प्रश्न चालला आहे की लोक बोलत आहे नेहा बोलते तरी कोण आहे. तर नमस्कार मित्रांनो आणि हाय गाईज, मी आहे नेहा आणि एक मी नॉर्मल मुलगी आहे आणि एक मिडल क्लासमधली हाऊसवाईफ आहे. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट, भरपूर दिवस झाले माझ्या मनात पण असा विचार चालू होता की काय बोलायचं आणि कुठून सुरुवात करायची कुठून नाही ते चला म्हटलं आजपासून मी सुरुवातच करून टाकते आणि तुम्हाला पण मी इंट्रोडक्शन देते म्हणून. तर मी आहे नेहा आणि मी नेहा बोलते म्हणून हा चॉईस का केला, कारण माझे पण जे विचार आहेत, जे थिंकिंग आहे ते तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे म्हणून मी थोडा अलगच टॉपिक चॉईस केला. कारण मला असं 4 महिन्यापासून बघते मी की डेली व्लॉग आणि घरचे रुटीन वगैरे बघून तर तुम्ही थकलाच असता. तर म्हणून मी म्हटलं थोडं अलग काहीतरी करावं, बरोबर आहे ना. म्हणून मी असा विचार केला की नेहा बोलते हा सजेस्ट मी की थोडा काहीतरी वेगळा करावा, कारण माझी पण ते एक आयडेंटिटी बनायला पाहिजे ना, तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे. तर म्हणून मी हा सुरुवात करते आणि प्लीज या प्रवासात मला साथ द्या, सपोर्ट द्या आणि असंच तुम्ही लाईक करत राहा आणि असंच कमेंट करत राहा. मला भरपूर खुशी आहे. माहिती आहे मागून लोक शिव्या देतात, पण थोडा पुढे तरी चांगलं बोला. ते मी लोकांचं काही घेणं देणं ठेवत नाही, कोण कितीही शिव्या देऊन कोणी कितीही काय करू, कारण मला माहिती ना मी कशी आहे. तर बस विषय संपला आणि बस माझा हा प्रवासात मी साथ द्या, माझी एवढीच इच्छा आहे आणि मी माझं मत नक्कीच सांगत राहीन. आणि मी असं काही म्हणजे एवढी एक्स्ट्रा काय बोलतात, मी एवढी एक्सपर्ट नाही आहे की सांगण्यामध्ये हर गोष्ट जसं मला सजेस्ट होईल तसं मी तुम्हाला सांगत राहीन, माझं मत सांगत राहील. आणि माझं नुसतं ऐकतच नका राहू, तुम्ही पण तुमचं मत सांगत राहा. माझं एवढंच म्हणणं आहे बस. आणि जिथे मी चुकते तिथे पण मला सांगा, म्हणजे माझी इम्प्रूव्ह करायची जी इम्युनिटी आहे ती मी इम्प्रूव्ह करत राहील. ठीक आहे. चला मग आजच्यासाठी बस एवढंच, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तर मी आहे नेहा आणि आजपासून मी नेहा बोलतेची सुरुवात करते. ठीक आहे. तर माझे असे भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, अजून पण बघूनच घ्या. आज थोडं म्हटलं जरा तुम्हाला सांगते की नेहा बोलते मी का चॉईस केला आणि कशासाठी, कारण मला पण पहिल्यापासून भरपूर आवड आहे व्हिडिओज वगैरे बनवायची, एक मेमरी वगैरे असते म्हणून. आणि मेमरीज वगैरे असते म्हणून असं गरजेचं नाही की मेमरी असते म्हणूनच व्हिडिओ वगैरे काढावं लागते. असते आवड प्रत्येकाला असते, कारण माझं सजेस्ट सांगू कुणी केलं, माझ्या भावाने मला सजेस्ट केलं की बघ तू असे छोटे छोटे क्लिप्स काढते, फोटोज काढते, मेमरी काढते ना, तर तू एक काम कर, ब्लॉगिंगचं चॅनल चालू कर. सोशल मीडियावर पण तर तुला माहिती पडायला पाहिजे की तुझं पण चॅनल आहे. तर मी विचार केला आणि असं विचार केला की बापरे, मी अगं चॅनल ओपन केला, माझं कुणी बघल कुणी नाही बघणार, मला पण कुणी ऐकल का नाही. तर नाही, असं थोडी गरजेचं आहे कुणी ऐकू या ना ऐकू, आपण तरी चालू ठेवायला पाहिजे ना. कन्सिस्टन्सी म्हणून मी ठेवली, पण कसं आहे ना, कन्सिस्टन्सी ठेवायला मला पण विचार पडत होता की मी कोणती कन्सिस्टन्सी ठेवू कोणती नाही ते, आणि कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवू असं. मग मी चॉईस केला. पहिलं बघा माझे व्हिडिओज भरपूर असतील डेली व्लॉगमध्ये, लाईफस्टाईलमध्ये वगैरे, पण त्याच्यात काही व्ह्यूज एवढे आले नाही. मग मी म्हटलं जरा अलग चॉईस घेते की नेहा बोलते म्हणून, कारण माझे विचार माझे थिंकिंग्स वगैरे तुमच्यापर्यंत पोचण्या पाहिजे. म्हणून मी हा चॉईस केला की माझे विचार हाऊसवाईफबद्दल, लेडीजबद्दल, रिलेशनशिपबद्दल अशा भरपूर काही गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि माझे पण फिलिंग्स मी तुमच्यासोबत शेअर करते. माझं एवढंच म्हणणं आहे आणि तुम्ही पण मला या गोष्टीमध्ये सपोर्ट करा. आणि जिथं मी चुकीचं बोलले तिथे पण मला प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कमेंटच करत नाही प्लीज, माझं एवढंच म्हणणं, तुम्ही कमेंट तरी करत जा. ठीक आहे. चला मग आजच्यासाठी एवढंच. सगळ्याच आपल्या आयुष्यामध्ये भरपूर बिझी आहेत आणि मी पण बिझी आहे, मग त्या टाईम काढून मी तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ मी पोचवते. आणि प्लीज मला नक्की सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला. कुणाला माझं मत पटत असेल, कुणाला नाही पटत असेल, ते मला माहिती आहे. ज्याला पटतं त्यांनी सांगावा, ज्याला नाही पटत त्यांनी पण सांगावं. मी माझा मत सुधारण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि माझ्या मते की माझे विचार का मी असं मांडायचा विचार करते, कारण माझी पण लाईफ दुसऱ्यांपेक्षा वेगळी आहे, तुमची लाईफ माझ्यापेक्षा वेगळी आहे. कुणी अलग वागतं, कुणी अलग विचार करतं, कुणाला माझे मत पटेल, कुणाला नाही पटेल. तर मला असं वाटतं की तुमचे पण मत मला सांगा आणि काय वाटतं त्याबद्दल प्लीज मला सांगा बस. आणि कॅमेऱ्यासमोर बोलणं ही सोपी गोष्ट नाही आहे बरं का, खूप कॉन्फिडन्स लागतो. आणि तो कॉन्फिडन्स इथे मुंग्या होत्या चावली, सॉरी. तर तो कॉन्फिडन्स लागतो आणि तो कॉन्फिडन्स येणं म्हणजे बापरे भरपूर हिंमत लागते बरं का कॅमेऱ्यासमोर बोलायला. असं काही बोलतात कॅमेरा ऑन करा आणि बोला, बाबा आपल्याकडून होत नाही. आणि 4 महिने लागलेत मला एवढे कॅमेऱ्यासमोर बोलायला, आणि तो मी आज तुमच्यासमोर बोलते आणि मी व्हिडिओ काढते बेटा. हो का. आणि कसं आहे ना, कॅमेऱ्यासमोर बोलायला भरपूर हिंमत लागते. म्हणून मी हा विचार केला की चला म्हटलं, हिंमत बोलते ना, रिस्क हे तो इश्क आहे आणि रिस्क घेतल्याशिवाय माणूस पुढं जात नाही. आणि अगर मी असंच लोकांचा विचार आजपर्यंत करत होते की लोक काय म्हणतील आणि माझे कोणी व्हिडिओ बघणार का नाही, असं तसं आणि लोकांचा विचार करत असले ना, तर मी आत्तापर्यंत पुढे गेले नसते. कारण मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे, माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे, सगळे सपोर्ट करतात मला की कर तू पण. तर दुसऱ्याची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी करते. हां माहिती, रिझल्ट यायला सगळ्यांनाच टाईम लागतो. आता आपण पहिलीपासून ते 10वीपर्यंत शिकतो, तेव्हा जाऊन आपण 10वीला पडत जातो. ठीक आहे ना, लगेच 10वीचा रिझल्ट येत नाही, एक्झाम दिल्यानंतरच रिझल्ट येतो ना. मान्य ना, सगळ्या गोष्टीला टाईम लागतोच. मला पण सक्सेस व्हायला टाईम लागेल, 1 नाही 2 वर्ष लागतील, पण सक्सेस मात्र होणार. मला पण एवढंच वाटतं आणि मला माझ्यावर विश्वास आहे आणि मी हे करूनच दाखवणार.
माझ्या मते मला असं वाटतं. चला म्हटलं आपण सगळ्या गोष्टी शेअर करावा तुमच्यासोबत, सगळ्या गोष्टी सांगावा, बस माझं एवढंच म्हणणं आहे. आणि प्लीज मला सपोर्ट करत राहा. मला माझं चॅनल यूट्यूबवर पण आहे, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. ठीक आहे, चला बाबा आजच्यासाठी बस एवढंच. आणि खरं सांगू ना,